क्रिकेट रसिक हो नमस्कार. आमच्या क्रिकेट गप्पा या विशेष कार्यक्रमातील आशिया कप स्पेशलमधल्या या अंतिम भागात मी विवेक इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजही आपल्यासोबत आहेत क्रिकेट समीक्षक विवेक कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. आपण प्रत्येक भागात भारत जिंकणार भारत जिंकणार असं सांगत होतात, पण तुम्हाला खरंच वाटत होतं का भारत जिंकेल? छाती ठोकपणे सांगत होतो आणि मला असं वाटतं आता इथून पुढं ज्योतिषात हात आजमायला हरकत नाही. खरं तर मी कुठलंही भाकीत वर्तवलं नव्हतं. मला सत्यस्थिती माहीत होती. मुळात भारतीय संघाचा जो मागच्या काही दिवसातला या फॉर्मॅटमधला इतिहास आहे, इतिहास हा मी नेहमीच म्हणतो क्रिकेटमध्ये इतिहासाला तशी फारशी किंमत नसते, पण जे सातत्य होतं त्या सातत्याचा मला पूर्ण त्यांच्या सातत्यावर विश्वास होता. आणि ही जी नवीन टीम आहे, ही आपण जसं यंग ब्लड असं नेहमी म्हटलं जातं, ही इतकी बेखौफ आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स इतका ठाम भरलेला, त्याच्यामुळे मला खात्री होती आणि मला खरंच आनंद होता की मी जे काही म्हटलं ते खरंच ठरलं. तुमचा अंदाज खरा ठरला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. आता आपण कालच्या जो फायनल मॅच झाली ती बरीच रोमहर्षक झाली. या अनेकांना सामना जातोय की काय असं वाटत होतं असताना पुन्हा कमबॅक करून आपण तो शेवटी आशिया चषक जिंकला. तर तुमचं काय कसं विश्लेषण कराल? काय अद्भुत हा शब्द वापरता येईल आपल्याला. भारताने जो खेळ केला म्हणजे खरंच ज्याला असं म्हणतात ना, विजेते कसे असतात तर सूर्यकुमारच्या कालच्या संघासारखे. तुम्ही मॅच जर सुरुवातीला पाहिली असेल तर पाकिस्तानची सुरुवात इतकी खतरनाक झाली होती. भारताने टॉस जिंकून त्यांना बॅटिंग दिली आणि साहिबजादा आणि तो दुसरा जमान ज्या पद्धतीत मारत होते, बुमराह सोडला नाही, कुलदीप यादवला सोडलं नाही, वरुण चक्रवर्ती जो बॉलर येईल त्याला ठोकायचं. त्यांचं म्हणजे असं असे अंदाधुंद फटके नव्हते, क्लासिक फटके होते. आणि क्षणभर असं वाटलं की आज पाकिस्तान 200 करणार आणि भारताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. पण ऑल क्रेडिट गोज टू सूर्यकुमारचे. मी तुम्हाला मागेही म्हटलं की मला सूर्यकुमारच्या कॅप्टन्सीचा मी या आशिया कपमध्ये खऱ्या अर्थाने फॅन झालो. म्हणजे जसं विराट कोहलीची देहबोली वेगळी होती, धोनी तर म्हणजे मिस्टर कूल वर्ल्ड असं म्हणतात, रोहित शर्माचं मुंबई या टिपिकल गाली गलोच, पण इतके कूल आणि कितीही कठीण परिस्थिती तो जो त्याचं जे नेतृत्वशैली ना, खरोखरच कौतुकास्पद आहे. काल त्यांनी नाबाद 84 नंतर सुद्धा म्हणजे बिलकुल ना बॉलर ओरडला ना काही मैदानावर जसे इतर कर्णधार का तसे काही आक्रस्ताळेपणा केला नाही. त्यांनी त्याची जे स्किल वापरलं ना, आणि नाबाद 84, 3 बाद 112 आणि सर्व बाद 147. तर या मैदानावरचं हे या ज्या पद्धतीत आपल्या विकेट पडल्या त्या क्षणी मला असं वाटलं होतं की मैदानाने आपलं स्वरूप बदललं आहे. आणि इतक्या वर्षापासून क्रिकेट पाहतो ना की कारण पाकिस्तानची बॅटिंग इतक्या चांगल्या सुरुवातीनंतर ज्या पद्धतीने कोलॅप्स झाली, म्हणजे आपल्या बॉलरचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण आपल्यालाही ते दुसऱ्या म्हणजे आपल्या इनिंगमध्ये ते जाणवलं. त्यामुळे मला असं पण मी पुन्हा तेच म्हणाल की आपल्या गोलंदाजाने अत्यंत सुंदर गोलंदाजी केली, त्यामुळे हा सामना अत्यंत छान झाला. मी जेव्हा TV ऑन केला तेव्हा 3 बाद 20 हे पाहून मी हादरलो. तरी त्या काळात तुम्ही आशावादी होता का? खूप आशावादी होतो. तुम्हाला खोटं वाटेल, माझे काल सामना बघताना मी आणि माझी मुलं सुद्धा सामना बघत होतो. सामना बघताना जेव्हा क्रिकेट किती, मला ते आधी सांगायचं की किती क्रूर खेळ आहे. क्रिकेट सुंदर आहे, अनिश्चिततेने भरलेलं आहे, पण क्रिकेट तितकंच क्रूर आहे. ज्या अभिषेक शर्मानी या संपूर्ण स्पर्धेत धोपटवलं सगळ्या बॉलरला, म्हणजे कुठल्याही बॉलरला त्याने सोडलं नाही. काल महत्त्वाच्या सामन्यात त्याला काहीच करता नाही आलं. हे क्रिकेट दाखवून देतं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणजे कॅप्टन्सी तर सुंदरच केली. एक जर सामना सोडला तर त्याच्या बाकीच्या कुठल्याही सामन्यात त्याच्या बॅटिंगचं ते जाणवलंच नाही की यस सूर्या इज प्लेइंग इन दिस टुर्नामेंट. तो सूर्य दिसलाच नाही आपल्याला. शुभमन गिल, म्हणजे मला पुन्हा तेच सांगायचं क्रिकेटची एक गंमत की ज्या शुभमन गिलनी इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पडला, इतक्या वर्षाची इतिहासात जे गावस्कर, कोहली, रोहित शर्मा, तर आपण रोहित शर्माला टेस्टमध्ये तेवढं ह्या लोकांच्या तुलनेत नाही, पण
लक्ष्मण घ्या, द्रविड घ्या, म्हणजे किती मोठे मोठे नाव होते. त्यांना जे करता आलं नाही त्यांनी 2 टेस्टमध्ये केलं. त्या शुभमन गिलला सुद्धा काल काही करता नाही आलं. आणि त्याच्यानंतर 3 बाद 20 अशी धावसंख्या झाली. बरं मागे कोण होतं? तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे यांच्या नावामागे काही 100 20-20 किंवा 50 वनडे नाही आहेत. पण मला खात्री होती की तिलक वर्मा जर टिकला ना तर 100% आपण मॅच काढू, आणि तसंच झालं. म्हणजे खूप सुंदर खेळ केला. तिलक वर्माचाच विषय निघालाय, तर तिलक वर्माविषयी काय सांगाल? सर, आपण अभिषेक शर्माचं जेवढं कौतुक केलं ना, काल मी एका दरम्यान मला असंच आठवलं, म्हणजे पाकिस्तानला जेव्हा अभिषेक शर्मा गेला, पाकिस्तानचा जो जल्लोष होता म्हणजे बघण्यास, आणि कुठल्याही संघाला अंतिम सामना खेळतायत, प्रत्येक संघाला आपल्या देशासाठी पदक जिंकायचं असतं. पण मी मुलांना म्हणलं शर्माजी गया लेकिन वर्माजी तो हे मैदान में. तिलक वर्मानी जेव्हा जेव्हा त्याच्यावर संधी मिळाली किंवा संघ आपण काय म्हणतो थिंक टँक, इंग्लिशमध्ये त्याला थिंक टँक, जेव्हा संघ त्याला बढती दिली त्यांनी त्याचं सोनंच केलं. अत्यंत गुणवान खेळाडू आहे, त्याच्याकडे संयम आहे, त्याच्याकडे आक्रमकता आहे आणि अत्यंत सुंदर शैली आहे त्याची. त्याच्या खेळात सगळंच पाहायला मिळतं. काल मी टी व्हीवर ऐकलं की त्याच्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा संगम दिसतो, आणि खरंच हे वाटतं. काल त्यांनी जी बॅटिंग केली 3 बाद 20 नंतर फायनल, बरं फक्त ते 11 लोक खेळत नाहीत, भारतातल्या असंख्य लोकांच्या अपेक्षेचं दडपण असतं. सर, हे दडपण इतकं अवघड आहे. इव्हन तेंडुलकरबद्दल सुद्धा म्हटलं गेलं की तेंडुलकर भारतीय प्रेक्षकांच्या अवास्तव अपेक्षेमध्ये दाबला गेला, पण त्या स्थितीत त्याने जो खेळ केला ना, म्हणजे हॅट्स ऑफ. कालचा जो काही सामना झाला त्यात तुम्ही सामनावीर म्हणून कुणाला हे कराल, आणि हा अख्खा आशिया चषक पाहिला तर आपण पाहिला, त्याच्यातला मालिकावीर कुणाला म्हणता येईल? खरं सांगायचं तर माझ्या दृष्टीने काल कुलदीप यादवला सामनावीर देणं म्हणजे तिलक वर्माची बॉलिंग बॅटिंग तर सुंदर झाली, प्रश्नच नाही. पण सर 2 बाद 113 नंतर सर्व बाद 140 केले ना, तर त्यात कुलदीप यादवची जी आणि कुलदीप यादवनी ओव्हरऑलच या स्पर्धेत प्रत्येक वेळेस अत्यंत चांगली गोलंदाजी केली. 2-1 वगैरे अशी विकेट नाही, 3-4 3-4 अशा विकेट त्याच्या 17 विकेट त्यांनी घेतल्या. आणि कालची जी बॉलिंग होती ना, म्हणजे ती खऱ्या अर्थाने सामनावीराची. पण दुर्दैवाने आपल्याकडे नेहमीच गोलंदाजाला तसं थँकलेस टाईप जॉबच आहे. त्याला अर्थात त्याला स्पर्धेतला उत्तम गोलंदाज म्हणून दिले, पण मला असं वाटत होतं की तो डेफिनेटली सामनावीर आणि मालिकावीरही म्हणजे मालिकावीर अभिषेक शर्माबद्दलही मतभेद होऊ शकतात. अभिषेक शर्मानी जी फलंदाजी म्हणजे सुरुवात करून दिली त्याच्यामुळं त्याचंही नाव होतं आणि त्याला अर्थातच मिळालं. पण दोन्ही तरुण मुलं आहेत आणि ज्या पद्धतीत त्यांनी ह्या संपूर्ण स्पर्धेत खेळ केला त्याच्यामुळं माझ्यासाठी तर कुलदीप यादव काल खरोखर सामनावीर असायला हवा होता. कालचा सामना झाला, सामनाही गाजला, सामन्यानंतरचं जी काही परिस्थिती झाली ती पण गाजली. सामना समाप्त झाल्यानंतर भारताने जे काही केलं ते तुम्हाला योग्य वाटतं? सर, आता हा ना विषय वादग्रस्त आहे खरं सांगायचं म्हणजे. ॲज अ क्रिकेट प्रेमी म्हणून मी खरं सांगतो, म्हणजे क्रिकेट हा जेंटलमन गेम आहे. नेहमीच म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. मुळात पाकिस्तानी खेळाडूंनी काही दहशतवादी प्रकार केला नाही. आता त्यांनी जे मैदानावरचे क्रिकेटमध्ये आक्रमक हावभाव याच्यापेक्षा ऑस्ट्रेलियन लोक कितीतरी खालच्या पातळीवर जाऊन स्लेजिंग करतात. त्याच्यामुळं एकतर तुम्ही सामनाच नव्हता खेळायला पाहिजे, जी मग आपल्या लोकांची मागणी होती. पण मग जेव्हा तुम्ही ICCचे रूल मान्य करताना तर मग खेळाडू भावनेनी हस्तांदोलन करायला काही हरकत नव्हती. म्हणजे पण सेम विथ म्हणजे मी करोडो भारतीय लोकांच्या मधलाच एक आहे. मला आपल्या देशाबद्दल प्रखर अभिमान आहे. म्हणजे माझंही मत आहे की पाकिस्तानला इतर स्पर्धेत आपण नाहीच खेळायला हवं. पण काल जो सामना झाल्यानंतर बरं भारताने सेकंड नाही केला, मग पाकिस्तानने काय केलं? लहान मुलाच्या वर वागणे सर. त्यांचा गृहमंत्री आणि ICCचे उपाध्यक्ष त्या माणसांनी ट्रॉफी घेऊन जाव्यात. म्हणजे किती लाजिरवाणी आहे. अरे तू फक्त पाकिस्तानचा रिप्रेझेंटेटिव्ह नव्हता ना तिथं, यू आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ICC. त्या माणसाने काय केलं? ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये घेऊन गेला. म्हणजे किती बालिशपण आहे ना हा. त्यामुळं त्या एहसान नकवीचा तर मी मनापासून निषेधच करतो. आणि भारतीय खेळाडूंनी जो खेळ केला त्याच्याबद्दल त्यांना सलाम आहे माझा. पण मी मागच्या वेळेस म्हटलो, आत्ताही मी म्हणतो की आपण काही कोणाला सल्ले देणे इतके मोठे नाही आहेत. पण माझं असं मत होतं की क्रिकेट हा क्रिकेटच्याच भावनेने खेळायला हवा होता. आणि सामना झाल्यानंतर एहसान नकवीच्या हातून
बक्षीस नव्हतं घ्यायचं मान्य होतं, पण पाकिस्तानी खेळाडूबद्दल सोबत हस्तांदोलन करायला हरकत नव्हती, असं माझं प्रामाणिक मत आहे. तर हा होता क्रिकेट गप्पा या मालिकेतील आशिया कप स्पर्धेवरील कार्यक्रमातला शेवटचा भाग. आपण आम्हाला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. यापुढेही भेटत राहू नवीन भागात नवीन विषयांसह. धन्यवाद. धन्यवाद.